आज आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रामधील प्रकरण पहिलं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हा जो भाग आहे हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे प्रकरण गाळलेल्या जागा जोड्या लावा या दृष्टीने महत्त्वाचं आहे. 2-3 मार्काच्या दृष्टीनं देखील महत्त्वाचं आहे. सकारणांच्या दृष्टीनं देखील तसं महत्त्वाचं आहे. आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र या मुख्य 2 शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षांश भाग. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा 1 दशलक्षांश भाग. ही जी संज्ञा आहे सूक्ष्मची, लहान किंवा 1 दशलक्षांश भाग, ही संज्ञा मायक्रोस MIKROS मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आली आहे. आणि स्थूल म्हणजे मोठा. स्थूल म्हणजे काय? मोठा. ही जी स्थूल म्हणजे मोठा याला मॅक्रोस MAKROS मॅक्रोस म्हणजे मोठा भाग याही ग्रीक शब्दापासून आलेली आहे. या दोनही शब्दांचा सर्वप्रथम वापर म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या दोनही शब्दांचा सर्वप्रथम वापर 1933 गाळलेल्या जागा येईल. 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील अर्थतज्ञ रेगनर फ्रिश यांनी केला. हे जे रेगनर फ्रिश अर्थतज्ञ आहेत हे ऑस्लो विद्यापीठातील एक नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. आणि त्यांनी अर्थशास्त्रीय ज्या संकल्पना आहेत सर्वप्रथम त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या ठिकाणी गाळलेली जागा कशी येऊ शकते? सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र या दोनही शब्दांचा वापर टिंब साली सर्वप्रथम करण्यात आला. 1933 जोड्या लावायला येईल, गाळलेल्या जागा येईल, अर्थतज्ञ येईल, रेगनर फ्रिश. या ठिकाणी याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. सूक्ष्म अर्थशास्त्राला आत्ताच पाहिलं. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहानात लहान भाग, 1 दशलक्षांश भाग. सूक्ष्म म्हणजे लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म म्हणजे लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, विशिष्ट वस्तूंची किंमत, उत्पादन घटकांची किंमत, विशिष्ट उत्पादन घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांच्या किंमत निश्चितीचं आणि त्यांच्या वर्तनाचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. लहान लहान घटकांचा जो अभ्यास करायचा आहे तो बारकाईनं सविस्तर या ठिकाणी केला जातो. त्यांच्या वर्तनाचा अभ्यास त्या ठिकाणी सविस्तर केला जातो.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या. पहा, आपल्याला व्याख्या अचूक एक तरी आली पाहिजे. तज्ज्ञांनी ज्या व्याख्या सांगितल्या त्यापैकी आपण एक छोटी आणि सर्वांना समजेल अशी व्याख्या पाहू. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. शब्द किती झाले नीट पहा. अर्थव्यवस्थेची एक झालं, सूक्ष्मदर्शी दोन झाले, अध्ययन तीन शब्द झाले, म्हणजे तीनच शब्दाची व्याख्या. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. पुढे शब्द जोडू शकतो ना आपण त्याला, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तीनच शब्द महत्वाचे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. किती सोपी आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. अध्ययन म्हणजे अभ्यास, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. संपली व्याख्या. ही व्याख्या आहे, अर्थतज्ञ आहेत मॉरिस डॉब यांची. हीच व्याख्या इंग्रजीमध्ये कशी करता येईल. अर्थव्यवस्थेला इंग्रजीमध्ये इकॉनॉमी म्हणतात. अर्थव्यवस्थेला इंग्रजीत काय म्हणतात, इकॉनॉमी. सूक्ष्मदर्शी त्याला शास्त्रामध्ये आपण शिकलोय मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक, ज्याच्यातून आपण एक पेशी प्राणी पाहतो अमिबासारखा. आणि अध्ययन अभ्यास स्टडी, इंग्रजीत व्याख्या मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी. किती शब्द झाले, मोजून चारच. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी चार, मायक्रोस्कोपिक एक, स्टडी दोन, ऑफ तीन आणि इकॉनॉमी चार. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी पुढे जोडू शकतो ना आपण. इज कॉल्ड ॲज मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी इज कॉल्ड ॲज मायक्रो इकॉनॉमिक्स. जसं की अर्थव्यवस्थेच्या जणू अनेक शाखा आहेत, आणि ते अर्थव्यवस्थेच्या अनेक ज्या शाखा आहेत त्या अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो ज्या पेशी आहेत, त्या पेशी म्हणजे व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत, उपभोक्ता आहेत. यांना आपण सूक्ष्मदर्शी यंत्रातून पाहतोय. त्या पेशी कशा काम करतायत याचं आपण सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण करतो. अशा पद्धतीनं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं निरीक्षण जे आहे ते लहानात लहान घटकांचं आहे. व्याख्या पाहिली, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. सोपी व्याख्या, ध्यानात ठेवायला सोपी. तीनच शब्द. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी इज कॉल्ड ॲज मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपणाला या ठिकाणी पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तीन मुद्द्यांमध्ये आपल्याला पाहता येईल. सविस्तर पाहणार आहोत एक एक मुद्दा आपण. वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. पहिला, वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. मग या वस्तूंच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये बाजारपेठेमध्ये कोणत्याही वस्तूची किंमत निश्चित होत असताना बाजारपेठेमध्ये
कोणत्याही वस्तूची किंमत निश्चित होत असताना, ती किंमत निश्चित होताना मागणी आणि पुरवठ्याच्या साह्यानं वस्तूची किंमत निश्चित केली जाते किंवा निश्चित होते. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणीच्या विश्लेषणाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणीच्या विश्लेषणाशी संबंधित आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्र त्या ठिकाणी पुरवठ्याच्या विश्लेषणाशी देखील संबंधित आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे ग्राहक हा मागणी करतो. वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे ग्राहक आणि ग्राहकच वस्तूला मागणी निर्माण करतो. म्हणजे मागणीच्या बाजूचं विश्लेषण झालं. वैयक्तिक उपभोक्त्याचं वर्तन म्हणजे मागणीचं विश्लेषण आणि वैयक्तिक उत्पादकाचं वर्तन म्हणजे पुरवठ्याचं विश्लेषण, कारण पुरवठा उत्पादक करतो. म्हणून हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र मागणी विश्लेषण म्हणजे उपभोक्त्याचे विश्लेषण, वर्तनाचा अभ्यास आणि वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाचा म्हणजे पुरवठ्याचा अभ्यास या दोनही घटकांशी संबंधित असणारं अर्थशास्त्र आहे. आणि कोणत्याही वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा या दोन शक्तींच्या साह्यानं निश्चित केली जाते. ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यांचा समतोल होतो, ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यांचा समतोल होतो त्याच ठिकाणी त्या वस्तूची किंमत निश्चित केली जाते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला दुसरा घटक उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचे घटक आहेत एकूण 4. किती घटक आहेत? 4. पहिला घटक पाहू आपण, भूमी. पहिला उत्पादनाचा घटक आहे भूमी. दुसरा उत्पादनाचा घटक आहे त्या ठिकाणी श्रम. तिसरा उत्पादनाचा घटक आहे भांडवल. चौथा उत्पादनाचा घटक आहे संयोजक. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. पहिला काय? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. या 4 उत्पादनाचे जे घटक आहेत या 4ही उत्पादनाच्या घटकांना आपापला मोबदला त्या स्वरूपात मिळतो. भूमीला भूमीचा मोबदला खंडात मिळतो. श्रमाचा मोबदला वेतन किंवा मजुरीत मिळतो. वेतन म्हणजे दर महिन्याला मिळणारं, महिन्याच्या शेवटी मिळणारं किंवा महिन्याच्या सुरुवातीला मिळणारं, त्याला म्हणायचं वेतन. आणि श्रमामध्ये फरक आहे, मजुरीमध्ये फरक आहे. मजुरी म्हणजे दररोजच्या रोज, आठवड्याच्या शेवटी किंवा आठवड्याच्या सुरुवातीला जर आपल्या कामाचा मोबदला आपल्याला जर मिळत असेल तर त्याला म्हणायचं मजुरी. एखाद्या दिवशी मजूरदार व्यक्ती कामावर हजर झाला नाही तर त्याची मजुरी दिली जात नाही. मात्र वेतनाचं तसं नाही. वेतन महिन्याच्या महिन्याला मिळतं. त्यात 4 सुट्ट्याही असतात. शिवाय त्यात त्या कामगाराला रजाही असतात. म्हणून वेतन आणि मजुरीमध्ये फरक आहे. मजुरी रोजच्या रोज आहे, वेतन महिन्याच्या शेवटी आहे किंवा सुरुवातीला आहे. हा त्यामधला प्रामुख्यानं फरक आहे. भांडवल, भांडवलाला व्याज मिळतं. भांडवलाला काय मिळतं? व्याज. आपण पैसा बँकेत ठेवला त्याच्यावर व्याज मिळतं. तशाच पद्धतीनं भांडवल जर गुंतवणूक केली तर त्या भांडवलावर व्याज मिळतं. आणि शेवटचा उत्पादनाचा घटक आहे संयोजक. 3 घटकांचा मोबदला पहिल्या म्हणजे भूमीचा मोबदला खंडात, श्रमाचा मोबदला वेतनात किंवा मजुरीत, भांडवलाचा मोबदला व्याजात दिल्यानंतर जर काही शिल्लक राहिला तर तो असतो संयोजकाचा नफा. आणि असा हा संयोजकाचा नफा तो अनिश्चित स्वरूपाचा असतो, कमी जास्त असतो.
कधी प्लस असतो, कधी मायनस असतो. कधी तो जास्त मिळतो, कधी शून्य मिळतो, कधी ऋणही मिळतो, मिळतच नाही. म्हणजेच संयोजकाला मिळणारा नफा हा संयोजकाचा नफा उत्पादन घटकांचा चौथा उत्पादन घटकाचं मोबदला आहे. यांची निश्चिती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या साहाय्यानं कशी होते हे, किंवा यांची निश्चिती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या साहाय्यानं त्या ठिकाणी निश्चित केली जाते. नंबर 3, तिसरा अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला तिसरा जो घटक आहे, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास प्रामुख्यानं साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जेवढी साधन सामग्रीचं वाटप कार्यक्षम होईल, जेवढं साधन सामग्रीचं वाटप कार्यक्षम होईल, तेवढं आर्थिक कल्याण जास्त राहील. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळं संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम आहे असं म्हणता येईल. जर साधन सामग्रीच्या वाटपामुळं समाजाचं जास्तीत जास्त समाधान होत असेल तर ते झालेलं वाटप कार्यक्षम आहे असं म्हणता येईल. साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपामुळं जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचं उद्दिष्ट साध्य होतं. साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपामुळं आर्थिक कल्याणाचं उद्दिष्ट साध्य होतं. थोडक्यात असंही सांगता येईल आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास या आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये केला जातो. आर्थिक कार्यक्षमता म्हणजे व्याख्या पुस्तकात नाहीये, मी सांगतो आता इथं. आर्थिक कार्यक्षमता म्हणजे संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दिली जाईल. आर्थिक कार्यक्षमता, संकल्पना स्पष्ट करा, संज्ञा स्पष्ट करा असं येईल. मग तुम्ही म्हणसाल कुठे आहे संकल्पना? आता मी सांगतोय. आर्थिक कार्यक्षमता म्हणजे 1. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, 2. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, 3. एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजेच आर्थिक कार्यक्षमता होय. मग आकडे नाही लिहिले तरी चालतील. आर्थिक कार्यक्षमता म्हणजे कॉमा करून लिहायचं. मग आर्थिक कार्यक्षमता म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, कॉमा, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. आर्थिक कार्यक्षमता म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, कॉमा, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. प्रत्येकाचं विश्लेषण आपल्याला पाहिजे. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीनं जास्तीत जास्त उत्पादन घडून आणणे होय. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे जी साधन सामग्री आपणाकडे उपलब्ध आहे तिच्या मदतीनं जास्तीत जास्त उत्पादन घडून आणणे होय. 2. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल
संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे होय. संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीनं उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे होय. उपभोग. मग समाजामध्ये लोकांमध्ये वस्तूचं जर वाटप झालं, त्यांनी उपभोग घेतला, त्यांना वस्तू वितरित झाल्या तर त्यांचा उपभोग घेतला जाईल. म्हणून संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीनं उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होय. त्याला म्हणायचं उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आणि शेवटचा मुद्दा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन होणे. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन होणे म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. या पद्धतीनं आर्थिक कार्यक्षमता आपणाला स्पष्ट करता येईल. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात प्रामुख्यानं किंमत सिद्धांत, साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीचं वाटप यांच्याशी संबंधित सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित परिणामांचा अभ्यास केला जात नाही. या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषम वाटणी, राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्या यांचा अभ्यास केला जात नाही. त्याचबरोबरीनं सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धींचे सिद्धांत, व्यापार चक्रांचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे इत्यादींचा देखील अभ्यास या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या कक्षेच्या बाहेर आहे. म्हणजे या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जात नाहीये. त्यामुळं सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र हे संकुचित आहे. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र त्या ठिकाणी समग्र आहे. त्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घडामोडींचा अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र त्या ठिकाणी एक वैयक्तिक किंवा त्या ठिकाणी किंमत सिद्धांताशी आणि साधन सामग्रीच्या वाटपाशी संबंधित संकल्पना समजली जाईल. सूक्ष्म अर्थशास्त्राची कक्षा समग्र अर्थशास्त्रासारखी विस्तृत नाहीये. यानंतरचा जो मुद्दा आहे आपला तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य हा जो भाग आहे. आणि त्यानंतर शेवटचा एक वैशिष्ट्यानंतर शेवटचा भाग राहतो समग्र अर्थशास्त्र संकल्पना, व्याप्ती, वैशिष्ट्य. अजून 2 तास या चॅप्टरला लागतील. पण बाळांनो, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. मी रोज सांगतो, तुम्ही अभ्यास केल्याशिवाय मी किती शिकवतो याला महत्त्व नाही. तुम्ही अभ्यास किती करताय याला जास्त महत्त्व आहे. मी भरपूर शिकवलं पण तुम्ही लक्षच दिलं नाही तर माझ्या शिकवण्याला काही एक अर्थ नाही, काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळं तुम्ही अभ्यास करा. शंका आली विचारा, आपण परत पाहू. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपलं पोर्शन पण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने शिकून झालंय. अर्थशास्त्राचं 6व्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. हे झालं म्हणजे पुढं 6वं. आणि त्यामुळं आपला बऱ्यापैकी पोर्शन कव्हर आहे. तुम्ही अभ्यास करा, रोजच्या रोज नोट्स काढा, रोजच्या रोज वाचन करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत.